राज्य में बुधवार रात हुई बेमौसम बारिश ने किसानों की चिंता बढ़ा दी है। उत्तर महाराष्ट्र, मराठवाड़ा और विदर्भ के कई इलाकों में फसल को भारी नुकसान पहुंचा है। इस पर प्रतिक्रिया देते हुए चंद्रशेखर बावनकुले ने बताया कि मुख्यमंत्री के निर्देश पर तुरंत पंचनामा शुरू कर दिया गया है और रिपोर्ट आने के बाद किसानों को मुआवजा देने पर निर्णय लिया जाएगा। सरकार ने प्रशासन को तेजी से सर्वे पूरा करने के निर्देश दिए हैं। इसी दौरान भोंदू बाबा अशोक खरात मामले पर भी मंत्री ने बयान दिया। उन्होंने विपक्षी नेताओं को सलाह दी है कि वे सिर्फ बयानबाजी करने के बजाय अपने पास मौजूद सबूत एसआईटी को सौंपे। उन्होंने स्पष्ट किया कि एसआईटी इस मामले में लगे गंभीर आरोपों, जिसमें दुष्कर्म के आरोप भी शामिल हैं, निष्पक्ष जांच कर रही है और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। वहीं राज्य सरकार ने एक बड़ा फैसला लेते हुए 1 जनवरी 2011 से पहले सरकारी जमीन या लेआउट पर बने निर्माण को नियमित करने की घोषणा की है। पहले यह सीमा 50 वर्ग फीट थी, जिसे अब बढ़ाकर 1500 वर्ग फीट कर दिया गया है। इसके लिए शर्त रखी गई है कि संबंधित व्यक्ति महाराष्ट्र का निवासी हो और उसका नाम 2011 की मतदाता सूची में दर्ज हो। सरकार ने साफ किया है कि इसके बाद अवैध निर्माण के खिलाफ सख्त कार्यवाही की जाएगी। महाराष्ट्राच्या इतरही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे। पिकाची मोठी नुकसान झालं। संपूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। कालच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचंही माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवाला आदेशित केलं आहे। मला वाटतं की आम्ही सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याचा शासन निर्णय करेल। खराब प्रकरणी अजून नवनवे खुलासे होत आहे। काही जमिनी त्यांनी हडपल्याचा धक्कादायक प्रकारे आणि सर्व बाजूनी तपास करत आहे। पोलिसांकडे ज्या ज्या माहिती येत आहे त्याच्या आधारावर पोलीस काम करत आहे। अजून काही कुणाकडे ॲडिशनल माहिती असेल तर ते पोलिसाला दिली अजून तपासाला चांगली चालना मिळेल। खरं तर पोलिसांच्या संपूर्ण चौकशीचा खऱ्या अर्थाने जो एक त्या ठिकाणी चौकशी सुरू झाली आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या चौकशीची जी काही भूमिका आहे ती अत्यंत प्रामाणिकपणे आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः खरात प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी कुठली बारीकी सोडू नका, कुठेही त्या ठिकाणी कुठेही काही हेतू हे राहू नये याची काळजी घ्या। जमिनीचं प्रकरण आहे, जमीन हडपल्याचं महसूल विभागासंबंध आपला विभाग इन्क्वायरी करणार त्याची एवढंच सांगितलं आहे मी की SITच्या जी चौकशी सुरू आहे त्या चौकशी अंती त्यांना जे जमिनीचे गैरव्यवहार मिळतील नंतर जे काही चौकशी नंतर अंतिम होईल। काही जर महसूल विभागाचं असेल ते आमच्याकडे पाठवतील, नंतर आमची चौकशी सुरू होईल। पण एक SIT पोलिसांची सुरू असताना त्यामध्ये जास्त दुसऱ्या काही चौकशा लावणे योग्य नाही। SITच्या ज्या काही रिपोर्ट येईल त्या आधारावर आम्ही काम करू। अपात्र लाडक्या बहिणींसाठी सरकारचे 21,000 कोटी पाण्यात गेलेले आहे। ज्या अपात्रच होत्या त्यांनाही पैसे देण्यात आले। नाही, ठीक आहे। आता त्या काळामध्ये काही लोकांनी योजनेचा गैरफायदा घेतला असेल तर शासन शोधून काढतं, नंतर मात्र त्यांना पुन्हा लाभ होणार नाही। पण आता त्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात योजना लॉन्च केली, त्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीनं नाही करायला पाहिजे होता, पण काही लोकांनी घेतला असेल तर आता पुढे त्या अपात्र झाले असेल तर पुढे लाभ मिळणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार पक्षामध्ये सध्या प्रचंड वेगवेगळी चर्चा सुरू आहे। सुनेत्राताईंनी एक पत्र लिहिलं निवडणुकाला, त्यांनी त्यांच्या पदाचा उल्लेख केला आहे, पण प्रफुल्लभाई आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा कुठे उल्लेख नाही। त्यामुळे बऱ्याच नाही, मला याच्याबद्दल काही माहिती माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला। रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला। खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला